साईराम, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. साईबाबा हा खरंच जाणून घेण्याचा विषय आहे. आजचं जे लेखन आहे ते मी केलेलं नाहीये. हे मी नवेंदू साईदास मराठे जे शिर्डीत राहतात त्यांच्या एका लेखाच्या आधारे करत आहे. त्यांच्या परवानगीने श्री नवेंदू साईदास मराठे यांच्या वतीनं हा व्हिडिओ मी बनवतोय. तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. श्री दत्त, श्री शंकर, श्रीराम, श्रीकृष्ण ही सर्व दैवत साईबाबांच्या पूर्वी होती आणि बाबा असतानाही होती. आजच्याच प्रमाणे त्यांची देवळं तेव्हाही होती, पूजा अर्चाही होत होत्या. मग प्रश्न असा पडतो की रामकृष्ण होते, दत्त भगवान होते, शंभू महादेव होते, तरीही त्यावेळेस साईबाबांकडे समाज आकृष्ट का झाला आणि आजही तो बाबांकडे आकृष्ट का होतोय? इथं आणखी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबांकडे आकर्षित होत असताना समाज या देवतांपासून मात्र लांब गेलेला नाही. या दैवतांबद्दल असलेला पूज्यभाव समाजाच्या अंतःकरणामध्ये निरंतर होता, अक्षय होता आणि आजही आहे. असं कधीही पाहण्यात आलं नाही की साई भक्त झाल्यावर या व्यक्तीनं इतर देवतांच्या मंदिरात जाणंच सोडून दिलं. मग या साऱ्या दैवतांबद्दलचा भक्तिभाव मनात कायम ठेवून समाज बाबांकडे वळला तर काय फरक पडतो? साईबाबा हे तर चालतं बोलतं दैवत होतं. देवाला मूर्तीत आणि चित्रात पाहणाऱ्या लोकांनी त्या देवाची करणी या साई देवांमध्ये प्रत्यक्ष पाहिली आणि अनुभवली. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की साईबाबांनी ज्यांचं जे उपास्य दैवत असेल तेच पक्क ठेवायला सांगितलं. ते सगळे सोडून दे आणि माझे पाय धर आणि मीच म्हणतो तेच कर आणि इस्लामचीच कास धर असं त्यांनी कधीही सांगितलं नाही. आणि लोकांना ते भावलं बरं का. आपल्या लेखी देव म्हणजे काय हो? पायी पितांबर, अंगावर भरजरी शेला, प्रसन्न सात्विक हास्य, आश्वासक भाव, हातामध्ये आयुध आणि सोन्या मोत्यांचे अलंकार परिधान केलेली मूर्ती किंवा चित्र म्हणजे आपल्या लेखी देव. हीच आपली देवाबद्दलची रूढ कल्पना आजही आहे. परंतु बाबांच्या कार्याने या साचेबद्ध कल्पनेला नवा दृष्टिकोन मिळाला. वर करडी सामान्य दिसणारा हा एक फकीरही देवस्वरूप असू शकतो. हाच तो नवा दृष्टिकोन आणि नवा आयाम. बाबांचं चरित्र जर बारकाईनं वाचलं तर लक्षात येईल की त्यांना मिळवायचं काहीच नव्हतं. अतिशय साध्यात साधी राहणी, कमीत कमी गरजा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. भक्त संख्या वाढली, श्रीमंत भक्त येऊ लागले म्हणून आपल्या राहणीत त्यांनी कधीही बदल केला नाही. समाजाचं दुःख दूर करावं, माणसं सन्मार्गाला लावावी, मी द्यायला आलोय ते लोकांनी घ्यावं, हेच त्यांचं ध्येय होतं. बाबा कोण होते, कोणत्या जाती धर्माचे होते, ते कशासाठी आली होते याचं एका गाण्यामध्ये ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकरांनी फार यथार्थ वर्णन केलंय. ती ओळ अशी आहे: दुःखावरती फुंकर घाली असा महायोगी, साधा भोळा फकीर साधू, नाही कुणी हा मुनी. हे वर्णन फार सार्थ आहे. लोकांच्या दुःखावर बाबांनी फुंकर घातली. त्यांच्या पाठीवर हात फिरू नको, घाबरू नकोस, मी आहे, सगळं चांगलं होईल, श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, असा सल्ला, दिलासा त्यांनी लोकांना दिला. म्हणून लोकांना ते आपले वाटले. आपल्या व्यथा सांगाव्यात आणि त्यावर आपल्याला काही उपाय निश्चित मिळेल असा भरवसा लोकांच्या मनात निर्माण झाला. आणि बघता बघता साई महाराजांना लोकांनी आपल्या हृदय मंदिरात देवाचं स्थान दिलं. परमेश्वर आणि वेगळा काय असतो? श्री साईनाथ देव नाहीत अशा चर्चांना अधूनमधून उधाण येत असतं. आताही ते सुरू आहे. आणि म्हणून या अनुरोधाने साई काळामध्ये घडलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. साई सच्चरित्राच्या 12व्या अध्यायामध्ये ही कथा आली आहे. तर घडलं असं की मामलेदार बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आले होते. त्यांच्याबरोबर एक मित्रही होते, जे मित्र डॉक्टर होते. अतिशय कर्मठ ब्राह्मण होते आणि रामाचे भक्त होते. वेळच्या वेळी पूजा अर्चा आणि स्नानसध्या करणारे, नियमनिर्बंध पाळणारे. शिर्डीला जायचं म्हटल्यावर मामलेदारांना त्यांनी अगदी स्पष्ट सांगत सांगितलं की मी तुमच्याबरोबर येतो, पण तुमच्या त्या बाबाच्या पाया वगैरे पडणं मला जमणार नाही, कारण मी रामाचा कट्टर भक्त आहे आणि साईबाबा हा मुसलमान आहे, तेव्हा मी फक्त तुमच्याबरोबर येईन. त्यावर मामलेदार म्हणाले की काय हरकत नाही, पाया पडा असं तुम्हाला कोणी म्हणणार नाही, इतरांचं राहू द्या, पण स्वतः बाबा सुद्धा म्हणणार नाहीत की तुम्ही माझ्या पाया पडा, तुम्ही बरोबर तर चला, मग तर झालं. डॉक्टरांच्या मनाचं या बोलण्यानं समाधान झालं आणि दोघंही शिर्डीला आले.
द्वारकामाईत आले आणि तिथं मात्र एक वेगळंच नाट्य घडलं. कारण डॉक्टरांबरोबर मामलेदार आले होते आणि जेव्हा त्यांनी शिर्डीच्या बाबांकडे पाहिलं तेव्हा ते प्रचंड आवाकून पाहू लागले, तोंडाचा आ केला आणि पाहू लागले. असं घडलं तरी काय? तर झालं असं की द्वारकामाईत येतं जिथं बाबा बसत तिथं डॉक्टरांची नजर गेली आणि मोठ्या चकित नजरेने ते पाहू लागले. आश्चर्य, आनंद, अविश्वास असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर भरून आले आणि काही कळायच्या आत भारल्यासारखे ते पुढे निघाले. तरा जाऊन द्वारकामाईच्या पायऱ्या चढले आणि बाबांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं. अवघ्या काही क्षणांचं हे उत्कट नाट्य उमगण्याच्या पलीकडचं. ते पाहून मामलेदारांची अक्षरशः बोलती बंद झाली. अहो, पाया पडणार नाही असं तुम्ही म्हणून प्रतिज्ञा करून निघाला होता, त्या मुसलमानाचं मी तोंडही बघणार नाही, आणि आता एकदम उलट कृती करून हा माणूस डायरेक्ट बाबांपुढे नतमस्तक काय होतो? मामलेदारांनी त्यांना विचारल्यावर त्याच भारलेल्या अवस्थेत ते म्हणाले, अहो साईबाबा कसले ते? ती तर साक्षात प्रभू रामचंद्रांची आसनस्थ मूर्ती आहे आणि म्हणून तर मी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. ते बघा, ते बघा असं म्हणून जिथं रामदर्शन झालं ना त्या जागी त्यांनी दृष्टी टाकताच तिथं साईबाबा त्यांना बसलेले दिसले. अशा अनेक गोष्टी आहेत. राम आणि मी एकच आहे, कृष्ण आणि मी एकच आहे असं तोंडी न सांगता साक्षात दर्शन देऊन एकत्वाचं प्रत्यक्ष प्रमाण बाबांनी दिलं. इतरही अनेक गोष्टीतून अद्भुत अशी प्रत्यंतर बाबांनी दिली. यामुळेच डॉक्टर काय किंवा व्यापक असा लोकसमुदाय काय हा श्री साईनाथांकडे आकर्षित झाला, त्यांना देव मानू लागला. आणि मला सांगा, देव आणखीन वेगळा का असतो? आता डॉक्टरांना जर त्यावेळेस कोणी म्हटलं असतं की बाबांनी जरी तुम्हाला रामस्वरूपात दर्शन दिलं असलं तरी ते बाबा म्हणजे काही राम नव्हेत, तर हे त्या डॉक्टरांनी मानलं असतं का? तर नसतं मानलं. ते म्हणाले असते की मी स्वतः प्रभू रामांना बाबांच्या ठिकाणी पाहिलं आहे, प्रत्यक्ष प्रमाण मला माझ्या नजरेनं मिळालं आहे आणि त्यामुळं ते माझ्यासाठी रामच आहेत. म्हणून श्री साईनाथ हा अनुभूतीचा विषय आहे, जाणून घेण्याचा विषय आहे. धर्मशास्त्राच्या मोजपट्ट्या लावून त्यांची उंची मोजता येणार नाही हो, त्यांचा थांगपत्ता लावता नाही येणार. खरं तर त्यांना जाणून घेणं, त्यांचा ठाव घेणं ही सोपी गोष्टच नाही. त्यांचा ढांडोळा घेता घेता काही हात लागलं असं वाटत असतानाच ते अधिक गहिरे होऊन जातं. यासाठी सगळे पूर्वग्रह, सारा कर्मठपणा बाजूला ठेवून त्यांना शरण जाऊन मोठ्या प्रेमानं आणि अलगदपणे त्यांच्या चरित्राची पानं उलगडावी लागतील. तुम्हाला हा भाग आवडला का? तर जरूर शेअर करा. आणि माहीत नसलेले साईबाबा हे तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करा आणि त्याच्यामध्ये मी 41 भाग श्री साईनाथांवर टाकले आहेत, ते जरूर पहा. हा भाग आवडला असेल तर एक साईनाथ म्हणून आपल्याला शेअर करायला हवा. हा लेख मी लिहिलेला नव्हता, हे लेखन आहे नवेंदू साईदास मराठे शिर्डी यांचं. त्यांच्या आभारासहित पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपल्यापुढे मी सादर केलेला आहे. ओम साईराम.